नमस्कार, स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्यासंदर्भात महिला भगिनींसाठी खुश खबर। जूनचा 24वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। सोबतच एक विनंती असणार आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया या अपडेटला, या माहितीला। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा। जूनचा 24वा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत होता, जो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा कधी होणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला होता। याच प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी पहा, लाडक्या बहिणींना आशा होती या पावसाळी अधिवेशनामध्ये, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे 22 तारखेपासून सुरू झालेलं होतं, त्या अधिवेशनामध्ये घोषणा होईल अनुदान वाढीची। मात्र लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडलेली आहे आणि 2100 रुपये अनुदान वाढीचं जे स्वप्न दाखवलेलं होतं, जी घोषणा करलेली होती, ती घोषणा मात्र घोषणाच राहिलेली आहे। आणि लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्यामध्ये 1,500वर समाधान मानावं लागणार आहे। या जूनच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवीन शासन निर्णय आलेला आहे 8 तारखेला। मात्र अद्यापपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही। आता हा हप्ता नेमका कधी जमा होणार, तर आज उद्या तरी शक्यता खूप कमी आहे या हप्त्याच्या जमा होण्याची। मात्र सोमवारपासून या लाडक्या बहिणींच्या जूनचा 24वा जो हप्ता आहे तो जमा होण्याचा मार्ग मोकळा होताना दिसणार आहे, कारण अधिवेशन देखील आता संपलेलं आहे आणि अधिवेशन संपल्याच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच जूनचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यासाठीचा शासन निर्णय निर्गमित झालेला असून सोमवारपासून हा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आम्हाला नेमका हप्ता कधी वितरित केला जाणार, तर 24वा जो हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी सोमवारपासून वितरित केला जाण्याची शक्यता आहे। त्या अगोदर जर वितरण सुरू झालं तर नक्कीच तुम्हाला मी कळवेल। त्यासाठी सांगितलेलं होतं सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। महिलांसाठीच्या वेगवेगळ्या योजना आणि लाडकी बहीण योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच उपयोग होईल तुम्हाला।